हॉटेल व्यवसाय 1 वर्षामध्ये बंद पडण्याचे आणि त्यामध्ये प्रॉफिट न होण्याचे कारण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो सगळ्यांना। आजच्या दिवसाची सुरुवात झाली सरांच्या घरापासून। गाडीला स्टार्टर मारला आणि सरांसोबत मी निघालो ऑफिसला जाण्यासाठी। पसरवलेली अफवा खोटी ठरली आणि पेट्रोल पंप चालू दिसला। फायनली आपण ऑफिसमध्ये पोहोचलो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि दिवसाची सुंदर सुरुवात झाली। लगेच सेटअप लावून घेतला कारण आज आपल्या स्टुडिओमध्ये शंतनू तनपुरे सर येणार होते। सरांची एंट्री झाली आणि फायनली आपल्या शूटला सुरुवात झाली। सरांना आपण इन्व्हाइट केलं होतं हॉटेल व्यावसायिक काय चुका करतात आणि हॉटेल व्यावसायिकांना का प्रॉफिट होत नाही या प्रश्नांची सगळी उत्तर जाणून घेण्यासाठी। आणि याच विषयावरती सरांची पीएचडी सुद्धा झालेली आहे, म्हणून सरांकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आणि त्या उत्तरामागे एक लॉजिक सुद्धा होतं। काही गोष्टी तर अशा होत्या ज्या खरंच आश्चर्यचकित करणाऱ्या होत्या। हॉटेल मालक फक्त हॉटेलला गेल्यावरती काउंटरवरती बसतात आणि दिवसभर मोबाईल स्क्रोल करत बसतात। त्यापेक्षा त्यांनी मोरीमध्ये पण लक्ष दिलं पाहिजे, किचन मध्ये पण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या टेबल सर्व्हिस वरती पण लक्ष दिलं पाहिजे। तेव्हाच ते त्यांच्या बिझनेस मध्ये सक्सेसफुल होतील। अशा अजून बऱ्याचशा गोष्टी सरांनी या पॉडकास्ट मध्ये सांगितलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। फायनली आपलं शूट कंप्लीट झालं आणि त्यानंतर सर पुढच्या मीटिंगसाठी निघाले। मग काय आपण पण ऑफिसमध्ये आलो आणि सगळे इक्विपमेंट काढून घेतले आणि सगळ्या इक्विपमेंटला चार्जिंगला लावलं, कारण की उद्याच्या शूटची सुद्धा तयारी करायची होती। नंतर गणेश दादाचा चहा आला आणि त्याचाच आनंद घेण्यासाठी आम्ही पॅसेजमध्ये आलो। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि लाईक शेअर करा।